वसई विरार परिसरात शांततेत मतदान पार पडलं असताना सकाळी 9 वाजेपर्यंत 7.95% म्हणजे जवळपास 8% अवघं इतकं मतदान झालेलं आहे। आणि मतदान शांततेत पार पडत असताना कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि ही जी संपूर्ण आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे, डहाणूमध्ये 8.16% मतदान झालेलं आहे, विक्रममध्ये गडमध्ये सर्वाधिक 9.70% मतदान, पालघरमध्ये 9.20%, बोईसरमध्ये 6.31%, नालासोपारा 6.50% आणि वसईमध्ये 9.40% इतकं मतदान झालेलं आहे। त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही। जवळपास 8%च्या आसपास मतदान घडलेलं आहे। इथं सध्या तरी पाहता ही आकडेवारी खूप चांगली आहे, परंतु हा ट्रेंड संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर राहिला तर 60%च्या आसपास मतदान होईल असा अंदाज आहे। तर दुसरीकडे ठाकूर परिवाराने देखील आपल्या संपूर्ण फॅमिली सगळं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी विरारच्या त्यांच्या मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि यावेळी जे आहे की विरारमध्ये काही ठिकाणी लाईट गेली होती, त्यावेळी ही कुठेतरी दडपशाही असल्याचं ठाकूरांनी सांगितलेलं आहे। यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेमकं काय म्हणलं आपण ऐकूयात। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो, त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्वाचं आहे। आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात, ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काही कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात, आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो, मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। ही दुकानं बंद ठेवल्यात, कोणत्या आहे हा हिशोब? हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ती त्यांचा व्यवसाय। मोंजे निसवाला तो बोलतो, अरे माझे केर हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय? हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद। कशा करता हे ईव्हीएम पाहिजे, ही इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण, मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं की दडपशाही सुरू आहे? 1001%। नाही तर ही दुकानं का बंद असती, लाईट का बंद असतं आणि पाणी का बंद आहे?